नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। गडचिरोली जिल्हा आता स्टील सिटी म्हणून ओळखला जाणार आहे। वडलापेठमधील प्रकल्पामधून 4 दशलक्ष टन स्टील निर्मितीचं उद्दिष्ट आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिज असल्याने स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची माहिती मिळते। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे, परंतु आता या जिल्ह्याला नवी ओळख मिळते आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचं नवं स्टील हब। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्टील प्लांट जे आहे ते एक नवी ओळख या जिल्ह्याला मिळून देत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो लॉयड मेटलचा स्टील प्लांट या ठिकाणी उभारला जातोय। त्यासोबतच सुरजागड इस्पातचा दुसरा एक प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आहे की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर स्टील हब म्हणून उदयास यावा आणि त्यासाठी या 2 कंपन्या नीव ठेवली असं आपण म्हणू शकतो। या ठिकाणी गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आता नक्षलग्रस्त नाही तर स्टील हब म्हणून उदयास येतोय आणि त्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गडचिरोली।